हा संघ बॉलिंग डिपार्टमेंट मागचा सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकला आणि आता पुन्हा एकदा त्याच दिशेने वाटचाल करताना समोरचा संघ आहे आमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स वलवली हा संघ पाहतो. फर्स्ट बॉल सुयोगवर दबाव तंत्राचा वापर अपील मध्ये उत्साह. या हालचाली सुद्धा कधी कधी आपण म्हणतात का सामन्याला वेगळी कलाटणी देत असतात आणि आता तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निखिल मागच्या सामन्यातील सामनावीर सुयोग गोलंदाज निखिल सुयोग मात्र रुशल मागच्या सामन्यामध्ये आक्रमकता दाखवली. फ्रंट फुटला आले. ओ गुड बॉलिंग इफेक्टिव्ह. अगदी जेव्हा आम्ही विचारलं कॅप्टनला का ज्या संघाने 95+ धावा कुठल्या त्यांना 40 वर थांबवायचे म्हणजे सुदर्शन हे विजन किती मोठे उद्दिष्ट मोठं ठेवा. तुम्ही जे काही ठरवताना त्याच्यापेक्षा अधिक चांगलं कार्य करा असं म्हटलं जाईल. ध्येयापेक्षा वरचढ कामगिरी करा आणि आता मिशन ठेवलं ज्या संघानं जास्त धावा कुठल्या त्यांना कमी मध्ये रोखायचे. आक्रमण गोलंदाजांची ताकद आहे. सुयोग प्रयत्न करतोय. 2 चेंडू त्याला शांत बसवलं. गुड बॉलिंग निखिल. रिदम स्टान्स चेंडू फेकण्याची कला अँगल खूप चांगल्या पद्धतीने करतो. विशिष्ट शैलीने प्रभावित करतोय. लक्ष वेधून घेतोय. जय मल्हार अंबिका किराणा स्टोर नावाने गोलंदाज आपण पाहतोय. निखिलला 3 चेंडू मध्ये 1 समोर विध्वंसकारी ज्याने मैदान गाजवलं हा आकार केला धुमाकूळ तो आलाय ऋषी चौधरी. गोलंदाजांना धूळ चारली मागच्या मॅच मध्ये करंजा विरुद्ध. ऑफ स्टंपला लाईन चांगली आहे. स्विंग करतोय. विचार करायला भाग पडले. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग पॉवर प्ले मध्ये रोशनजी दमडे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करेन आपण अरुणजी तारेकर पारगाव यांचं सुद्धा इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करेन आपण यावं अतिथी कक्षामध्ये. ओ गुड बॉलिंग ब्युटिफुल वंडरफुल सुपर रिकवर ऑफ द इनिंग सच अ गिफ्ट बॉलिंग साइट. काय धैर्यानं तोंड प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत 5 चेंडू 4 चेंडू मध्ये काहीच करून दिलं नाही. डोकं वरती काढून सुद्धा दिलं नाही. गुड बॉलिंग निखिल. खेळामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं. विशी कोळी यांची अनोखी अदा. काही नाही या चेंडूवर फक्त 1 धाव आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. धावफलक 1 केवळ आणि केवळ. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि आक्रमकते करणाऱ्या फलंदाजांना शांत बसवले. 5 चेंडूचा खेळ संपलाय. स्लोअर 1 ऑफ स्टंपला चेंडू लाईन भर कडतोय आणि जरूर आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर कुणालजी तारेकर यांची पिताश्री क्रिकेटसाठी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आवर्जून भेट देत असतात. साहेबांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. 5 चेंडूचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 2. मॅच ऑन न्यूट्रल. गोलंदाजीच्या दहशतीखाली वावरताना फलंदाजांना पाहतोय. खोलात टाकलाय. गुड बॉलिंग निखिलचं कौतुक करूया. पॉवर प्ले मध्ये डोकेदुखी ठरलाय. आता इथून आमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स वलवली हा संघ जरूर डोकावरती काढावा लागेल. एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धावा केवळ आणि केवळ आपण पाहतो आतापर्यंत 2 गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. थँक्स अ लॉट. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. धावा 3 आहेत. तर सन्माननीय आमचे पाहुणे साई भक्त अरुणजी तारेकर साहेब आहेत. क्रिकेट वेडे आहेत आणि ध्येय वेडे सुद्धा आहेत आणि कवी सुद्धा आहे. साई भक्त आहेत आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल कुणाल तारेकरसाठी ज्यांचं खूप छान मार्गदर्शन. ओव्हर नंबर 2 3 धावा. फ्रंट फुटला आले ऑन दी राईज ऑन साईडला आपोआप फॉली करतो. दूरवरून फिल्डर येईल. निघाले 2 धावेसाठी. तू येऊ का मी येऊ विथ युद्धा मनस्थिती. काय मैदानावर घडलंय. संपर्क नव्हता कॉलिंग नव्हता आणि इथे विपरीत घडलंय.
ज्या संघाने गोलंदाजांना नाकी न आणलं, गोलंदाजाचा घामटा काढला, 95 धावांचा रतीब ओलांडला होता आणि आता एका धावेसाठी त्यांना झुंजावं लागते. याचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये काहींना मैदान गाजवलेले असतात, काहींचे दिवस गाजलेले असतात आणि काही दिवस गाजवणार असतात. आता जे दाखवून दिलं, कमिटमेंट दिली का आम्ही 40 पर्यंत रोखू. पारगावचे ग्रामस्थ यांचे इथे आगमन झाले. बंगारपाड्याचे ग्रामस्थ असतील, स्पर्धेचा आनंद घेत असतील. पारगाव, दापोली असेल, बंगारपाडा असेल, त्यांचं खूप मोठं योगदान असते या स्पर्धेला. त्यांना ओवळे असतील. कुंडेवालचे काही ग्रामस्थ असतील, त्यांना विनंती करतो, एकता ट्रॉफी आपली स्पर्धा आहे, सन्मानाची, अभिमानाची, देदीप्यमान आयोजन. शेवटच्या टप्प्यामध्ये वाटचाल करत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न नेहमी पूर्ण होत असतात आणि आज एकता बंगारपाड्यानं हे दिमाखामध्ये दर्जेदार आयोजन. लक्ष विद्या ओव्हर नंबर 2 जीवन शिंदे. ओ क्रॉस बॅटेड, चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पॅव्हलियन मध्ये स्मशान शांतता आहे. पिंड्रॉप सायलेंट. मात्र धावसंख्येची गती वाढवणं, गतिमान अवस्था प्राप्त करणं, टॉप स्पीड मध्ये जाणं, धावसंख्येचा वनवा पेटवणं आता महत्वाचं. आशिष पाटील, ऋषी चौधरी. एकूण धावा 5. सेकंड ओव्हर, 4 षटकांचा पूर्वार्ध. 4:39. सायंकाळच्या हाफ मध्ये आपण पाहतो यस दिशा टप्पा. चतुर गोलंदाज आहे, चाणाक्ष रणनीती आखताना उपाययोजना आखल्यात काहीच करून देत नाही. सेकंड ओव्हर, जीवन शिंदे. कौतुक होत असताना गोलंदाज शाबास पट्ट्याचा आवाज येतोय. गोलंदाज जीवन शिंदे गोलंदाजी करताना फ्रंट फुटला आले, मोठे फटके येत नाही. दूरवर फिल्डर एक धाव निघालेत. इथे धोका होईल पुन्हा एकदा. ती चूक, अंगलट येणार का? ओ सुरक्षित. दबाव, दडपण निर्माण होते, प्रेशर शिफ्ट होत असताना आपण जरूर पाहतो सामना कमालीचा आहे. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. श्रीदत्त भातांचे खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांना 2 हात करायचे. कोणाविरुद्ध खेळायला आवडेल? मात्र क्रिकेट एक काही होऊ शकतं. विजयानं आनंदित होणं, पराभवानं निराश होणं निसर्गाचा नियम आहे. सेकंड ओव्हर, धावा फलकावरती 7. स्लोअर 1 टॅप करतोय, दिशा दिली, फक्त ढकलून दिलं डीप कडे. निघाले 2 धावेसाठी, कुठे का होईना सिंगल डबल. खूप महत्वाचे अशा परिस्थितीमध्ये एकेनी दुहेरी धावफलक सजवणं. थोडीशी दुखापत या इंजुर्ड होते. मात्र बघा विशू कोळी किती तत्पर आहेत, खूप त्यांना माहिती आहेत. त्यांचेच आमच्या ऑफिशियल साथ देत असताना नंदू पाटील सर असतील. यस, पाणी घेऊन जा इमर्जन्सी. पार्वती मेडिकल स्टोर असेल, डॉक्टर कपिल पाटील मेडिसिन्स, आम्हाला नेहमी त्यांची वैद्यकीय सेवा मिळते. काही इमर्जन्सी असेल तर लगेच कळवा, कारण स्वतः डॉक्टर ॲट प्रेझेंट आहेत. किरणजी पाटील ओवळे यांच्याकडून या स्पर्धेला 1111 त्यांचे विशेष धन्यवाद. अन्वी सतीश कटेकर यांच्याकडून या स्पर्धेला 5000चा आर्थिक सहाय्य. त्यांचं सतीशजी कटेकर यांचं विशेष सहकार्य, त्यांचं धन्यवाद. मॅच ऑन करा, इशारा आलाय. सिद्धेश सावंत अथर्व ग्रुप यांच्याकडून सुद्धा 1000चा आर्थिक सहाय्य, त्याचं विशेष धन्यवाद देतो. लक्ष विद्या मॅच कडे 4:41. 13 डिसेंबर आहे. इंग्रजी जे वर्ष 2025 याला काही वर्षानंतर निरोप आपण सुद्धा देणार आहोत. इंग्रजी वर्ष. 5 चेंडूचा खेळ संपला, धावफलकावरती 9. गोलंदाज जीवन शिंदे. स्लोअर 1 खोदून काढला, डीप कडे फिल्डर उभा आहे. काही बिघडणार नाही, काही बिघडणार नाही. क्षेत्ररक्षण धाव घेण्याची तयारी, धावांची भूक आहे. पुन्हा धोका होईल. 3 वेळा असं घडलं. आज पहिल्या सामन्यानंतर थोडासा आपण पाहतोय कॉन्सन्ट्रेशन बिघडलंय, संघाचं संतुलन बिघडलंय आणि ते स्पष्ट दिसतोय. बॅटिंग टीम आमन ब्रिगेड, गौरी स्पोर्ट्स वलवली हा संघ. यस, 2 षटकानंतर धावफलक, टोटल स्कोर कार्ड ऑन द स्क्रीन आपण पाहतोय. गुणतालिकेवर धावा नमूद होत असताना एकूण धावा 11. 2 षटकानंतर बॅटिंग टीम 2 षटक बाकी आहेत. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. 2 सामने अजूनही बाकी आहेत. 4:42. 6 वाजता अंधार होतो. 6 वाजता अंधार होतो, त्यामुळे थोडी घाई करा.
ते बघा तोच इशारा येतो विशू कोळी सरांचा. 5 मिनिटं बाकी आहेत का? यस डेफिनेटली. लक्ष विद्या मॅच कडे तमाम पाहुणा वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना सातत्याने नवीन संकल्पना घेऊन आपण ही स्पर्धा पाहतोय. एकता ट्रॉफी यंग टॅलेंट दोन्ही संघामध्ये. ओव्हर नंबर 3. हा फटका खराब चेंडू लॉफ करते. दूरवर फिल्डर आहे मात्र यस प्रयत्न जरूर क्रियाशील होते तत्परतेने. धाव कुठे का होईना धावा येणं महत्वाचं. अंपायर सिग्नल नो बॉल. बेनिफिट 1+2. यस 3 धावा असतील. कंटिन्यू फ्री हिट कंटिन्यू. चला सामना सुरू ठेवा. क्षेत्ररक्षक एकत्र येऊ नका. 3 धावेने धावफलक पुढे सरकले. 14 धावा आहेत धावफलकावर. धावा. फ्री हिट. गुड बॉलिंग. कम बॅक होत असताना सतीश शिंदे ब्रिलियंट प्लेयर आहे. मॅजिकल बॉलर आहे. यस 14. थर्ड ओव्हर. दीपक आहे. डीप लॉंग ऑफ आहे. डीप लॉंग ऑन. डीप कव्हर सुद्धा पाहतो. डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. डीप लॉंग ऑन. व्यू रचना समोर खेळण्यासाठी उभा आशिष पाटील. काय गोलंदाजी सूर्य मैदानावर काहीच करून देत नाही. पारदर्शकता दबाव निर्माण केले. गोलंदाजानं आपल्या तुफानी गोलंदाजानं थांबवले आणि कोणतीच ऍक्शन अजून पाहायला जसा खेळ हवाय तो बॅटिंग लाईनअप मध्ये तो योगदान पाहायला मिळत नाही. जबरदस्त दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाज सतीश. डॉट बॉल. एकूण धावा धावफलकावरती 14. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हा चेंडू ढकलून दिला. डीप कडे निघाले. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. षटकारांची नितांत गरज आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. टीम वलवलीकडे. मात्र इथून मोठे फटके कधी येणार हा विचार होते. एक हटके खेळी प्रेक्षणीय खेळीची गरज आहे आणि मोठ्या फटक्याच्या जोरावर धावा होऊ शकतात. मात्र दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. थर्ड ओव्हर. एकूण धावा धावफलकावर गुणतालिका आपल्याला पाहत असताना 16 आहेत. अतिथी मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना गोलंदाजी दबाव परिस्थिती निर्माण करते. पहिल्या षटकामध्ये निखिलनं 3 दिल्या. 8 दिल्या जीवन शिंदेनं. आता सतीश ऑफ स्टंप वर. लाईन आणि लेंथ व्हॅरिएशन होतं. लाईन भरकट असताना व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत 17. चेंडू काही शिल्लक आहे आणि हाच पक्का निर्धार केला असेल दृढ निश्चय का 3-4 मोठे फटके आले. ओके बघा किती तत्पर आहेत बघा. पॅव्हलियन मध्ये सांगितलं तुम्ही शांत राहा. मी इकडे आहे. खोलातला चेंडू ट्राय करतो ऑन साइडला. डीप वरून प्रयत्न जरूर होईल. फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो. सिंगल डबलला योगदान देत असताना धावफलक पुढे सरकेल. ना नफा ना तोटा अशी धावसंख्या गुणतालिकेवर सूर्य. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र गती वाढवणं खूप महत्वाचं. 17 धावा आहेत. पूर्ण दबाव स्पष्ट दिसतोय. रेडी नव्हते. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी करताना सतीश आणि सुदर्शन आपण पाहिलं आतापर्यंत एकही षटकार नाही. एकही चौकार नाही. 4 संघानं 97 बनवल्या. करू शकतात धावा. अजूनही वेळ गेली नाहीये. गोलंदाजी बॅटिंग टीमकडे सुद्धा चांगली. आक्रमण करतो. डीप स्क्वेअर लेगला जरूर प्रयत्न होईल. दबाव परिस्थिती निर्माण. सिंगल डबल. गुड बॉलिंग. गंभीर विषय बनला. मोठे फटके कधी येणार. सतीश शिंदे. धावा एकूण 18. चेंजेस होईल. स्क्रीनवर आपण चेंजेस करतो. 19 धावा आहेत. शरीरभेदी गोलंदाजी अपील केली आणि फेटाळले. तर एन्जॉय ग्रुप मानगर आपण पाहतोय ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. स्क्रीनवर 3 षटकानंतर धावा टोटल 19 आहेत आणि आपण पाहतोय एन्जॉय ग्रुप नावामध्येच खूप काही आणि हा संपूर्ण मित्र परिवार आज एकता ट्रॉफी मध्ये ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो संपूर्ण एन्जॉय ग्रुप चे मंडळी इथे आगमन झालेत. मानगरचा एन्जॉय ग्रुप आपण पाहतोय. दिल दोस्ती दुनियादारी आणि मित्रांसाठी काय पण म्हणणारा हा एन्जॉय ग्रुप आज एकता ट्रॉफी मध्ये
त्यांचे सर्व मेंबर्स त्यांची इथे रॉयल एंट्री होते त्यांचं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम. एकता स्पोर्ट्स ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन झालं तर एन्जॉय ग्रुप मानगर सर्व मित्र परिवार त्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम. मॅच ऑन आहे. मी संयोजकांना विनंती करेन पाहुण्यांचं शुभागमन झालं आपण त्यांना विनंती करूया आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल संपूर्ण एन्जॉय ग्रुप मानगर यांचं सहर्ष स्वागत. एकूण धावा दाफलकावरती टोटल धावसंख्या आपण पाहतोय 20-0. प्रवीण शिंदे चेंडू शिल्लक 5 धावा दाफलकावरती बॅटिंग करत असताना चौथे षटक प्रगती पथावर टीम आमन स्पोर्ट्स गौरी स्पोर्ट्स वलवले आक्रमण करत असताना डीप कडे काय कमालीची गोलंदाजी. एकी मोठा फटका येत नाही सिंगल डबलला प्राधान्य व्हेरी क्लोज. ऑफिशियल्स टेक्निकल टीमची आपण मदत घेऊया. मोठे फटके येत नाही सिंगल डबलला दाफलकाला आकार देत असताना स्क्रीनवर आपण पाहतोय संपूर्ण एन्जॉय ग्रुपचे पदाधिकारी. यस वेलकम सुस्वागतम. चेक करतो आपण टेक्निकल टीम. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. यस सॉफ्ट सिग्नल नॉट आउट हे चेक करतो आपण टेक्निकल टीम. यस डिसिजन पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आपण चेक करतोय कॅमेरामन आणि ते यस डेफिनेटली. यस नॉट आउट. सामना सुरू. बॅटिंग करताना टीम आमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स वलवली 2 आत करताना अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवले. चेंडू फक्त शिल्लक 4 धावा 23 पूर्वार्ध. लॉफ करतोय गरज होती मात्र इथे पाहूया एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. ओहो क्रिकेट कसा रंग बदलतो हा सामना आपल्याला खूप काही सांगून गेला. ललित काय करते ते होते ब्रिलियंट कॅच गुड कॅच लक्षवेधी कामगिरी. क्रिकेट रसिकांनो गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे वाशिवलीचं. ज्या बॅटिंग लाईनअपला आज दिवसभरात 90+ धावा ठोकल्या आणि आपण रिप्ले पाहू शकता स्क्रीनवर आमच्या थोडं नजरे आड होतं. ओ लॉफ करतोय चेंडू बराच वेळ होता ऑन साइडला तत्पर होते जेल घेण्यासाठी. ओ हो काय संतुलन होतं टप्पा पडला बॉडीला बॅलन्स केलं गुड कॅच. कॅच ऑफ द डे ललित गायकर. सुपर सुपर. धावा येते 23 चेंडू शिल्लक 3 आणि 3 चेंडू मध्ये जर 2 फटके आले तर फाइट बॅक करेल गुड फाइट बॅक करेल अपेक्षा आहे. मुकेश शेलटकर डेंजर मॅन आहे डेंजरस क्रिकेट कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि आता पर्यंत एकही मोठा फटका आला नाही. एवढी धारदार ताकदवर गोलंदाजी. प्रवीण शिंदे आक्रमण करतोय चढवला अल्ला दूरवर. मुकेश शेलटकर कुठे थांबले होते मात्र ती वेळ आता निघून गेली. आता शेवट गोड करायचं जरी 3 चेंडूवर 3 मोठे फटके आले तर बेनिफिट असेल. 27 धावा दाफलकावर 2 चेंडूचा खेळ बाकी. शांतता पिंडर ऑफ सायलेंट पॅव्हेलियन मध्ये आनंद देणारा क्षण जिथे मागच्या मॅच मध्ये होता मात्र आता दबाव परिस्थिती निर्माण केली. मुकेश शेलटकर डावाची सुरुवात चौकारणी केली. 2 चेंडूचा खेळ बाकी.
पहिला मोठा फटका त्यांनीच दाखवला या इनिंग मध्ये. दूरवर सिंगल निघाले, 2 धावेसाठी प्रयत्न होईल. कॉल दिलाय, धोका, जोखीम उठवली, बाद व्हावं लागेल डेफिनेटली. आता चेंडू शिल्लक शेवटचा. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मुकेश शेलटकर, विशाल चिंद्रनकर आपण यांना पाहतोय. बॅटिंग टीम शिवली संघाला आपण जरूर पाहूया. बॉलिंग टीम शानदार गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन. लक्ष विद्या मॅच कडे. चला स्पीडअप पाहिजे. 2 मॅचेस बाकी आहेत. 5 वाजले अजूनही हा सामना बॅलन्स आहे. 4:53. 5 जवळपास वाजायला आले. 2 मॅचेस कव्हर करायचे. राऊंड विकेट. ताकदीचा प्रचंड वापर. डीप लॉंग ऑन कडे निघाले. धाव घेण्याची तयारी असेल. धोका. दीपक झिंगे गुड फिल्डिंग. आज खुश केलं दिनेश पाटील सर. प्रामुख्यानं वाशिवलीच्या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये उरण कोट नाक्याला पराभूत केला. आता तेवढ्याच धारदार गोलंदाजीने दबाव तंत्राचा वापर केला. येस, ओ टू डीजे. डीजे तर सन्मानाकडे वळतोय. आदरणीय साई भक्त क्रिकेट वेडे चाहते क्रिकेट वेडे कुटुंब आणि सन्माननीय अरुणजी तारेकर पारगाव यांचा आपण इथे सन्मान घेतो. आलेल्या सन्माननीय पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. 30 धावांची गरज आहे. यस, टार्गेट सेट केले. अरुणजी साई भक्त अरुणजी तारेकर यांचा आपण विशेष सन्मान घेतो. खऱ्या अर्थानं सागरबाई पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं मनामध्ये माणुसकीचा वस्तानी वारसा चालणार हे व्यक्तिमत्व राहिलंय. साई भक्त मनात स्वतःला नतमस्तक ठेवत प्रत्येकासमोर झुकणारं आणि अगदी प्रेमानं वागणारं व्यक्तिमत्व. पैसा नाही तर पैशापेक्षाही माणुसकी खूप महत्त्वाची आहे हेच या माणसानं सदैव दाखवत दिलंय. साई भक्त म्हणत प्रत्येक माणसामध्ये माणूस शोधणारा व्यक्तिमत्व अरुणदादा तारेकर यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पुढच्या सन्मानाकडे वळतो आणि काही वेळापूर्वी ज्यांचं शुभ आगमन झालं संपूर्ण मित्र परिवार आज एकता चषक एकता ट्रॉफी मध्ये ज्यांची विशेष उपस्थिती पाहतो तो एन्जॉय ग्रुप मानगर. सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, रवीजी पाटील साहेब, मंगेशजी पाटील, संदीपजी पाटील असतील, प्रदीपजी पाटील, अविनाश शेळक्या आदि, निलेश शेळक्या आदि, मी संपूर्ण एन्जॉय ग्रुपचा विशेष धन्यवाद देतो. संपूर्ण मित्र परिवार आज एकता स्पोर्ट्सवर असलेलं प्रचंड प्रेम, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात. मी पुन्हा एकदा संयोजकांच्या वतीने संपूर्ण सामना चालू करा प्लीज, कारण फायनल खेळवायचे. अजून 2 मॅचेस आहेत मित्रांनो. 6 वाजता अंधार होतो आणि जवळपास 5 वाजायला आलेत. चला 1 तास आहे. समीरजी कटेकर या आपण आमचे सहआयोजक. एन्जॉय ग्रुप मानगर हा मित्र परिवार. दिनेश सर म्हणायला गेलं तर एन्जॉय ग्रुप मानगर क्रिकेटची यांना प्रचंड हौस आहे आणि हे सर्व व्यक्तिमत्व उद्योजक सुद्धा राहिलेत. प्रकाशजी पाटील, मंगेश पाटील, रवी पाटील आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वावर असणारी मंडळी संदीपजी पाटील, प्रदीप पाटील, अविनाश शेळके असतील, आदेईचे निलेश शेळके असतील. प्रचंड क्रिकेटच्या हौस आहे. मग आज आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय कामगिरी असो. चला सामना लगेच सुरू करायचा. आता वेळ खूप कमी आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये असंख्य दुःख आहेत. सगळ्या दुःखांना बाजूला सारत नावामध्ये एन्जॉय आणि एन्जॉयमेंट करत ही सगळी मित्रमंडळी एकत्र आली आणि दुःख बाजूला सारत हातात हात घालत मैत्री जपत या माणसांना आपल्या आयुष्यामध्ये सुंदर काम करत मात्र एन्जॉयमेंट करत राहिलाय. वळूया आपण या सामन्याकडे. ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये दिनेश सर सूचना आल्यात मॅनेजमेंट कडून. आता टीम मीटिंगची कोणती परवानगी नाहीये कारण 2 मॅचेस कव्हर करायचे. 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं विनंती असे दोन्ही संघांना, कारण यानंतर 2 सामने आहेत मित्रांनो. 16 संघाचे टुर्नामेंट आपण खेळतोय.
ऋषी चौधरीचा पहिलाच बॉल हवेत राहिला, रिकामी जागा हेरली आहे. ज्या वेळेला धावा कमी असतात ना त्यावेळेला तुम्हाला अशा ट्राय करणं गरजेचं राहील. बॉल बऱ्याच वेळ हवेत जरूर राहिला, परंतु धावा जिथे तुटपुंज असतात तिथे असे ट्राईज हाफ चान्सेसला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. पंकज शिंदे ज्यानं मात्र पहिल्याच बॉलवर 2 धावा घेतल्या. दीपक झिंगे मागच्या सामन्यामध्ये जरूर शून्यावरती बाद झाला होता, पण या कमी धावांचा पाठलाग करताना मात्र कसा खेळ राहील. खराब क्षेत्ररक्षण सगळं बिनसलं जातं. नेमकं काय घडतंय इथे? धावा कमी आहेत, धावांचा दुष्काळ आहे आणि त्या दुष्काळ वाचवण्यासाठी मात्र तुम्हाला फिल्डर्सला स्पेशली आता चांगले एफर्ट्स दाखवावे लागतील. पहिल्या 3 बॉल्सवर 2 धावा. विचार केला तर गोलंदाजीमध्ये करताना टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की आम्ही 40पर्यंत रिस्ट्रिक्ट करू, परंतु ज्या संघानं 97 धावा जमवल्या त्याला फक्त 29वर रिस्ट्रिक्ट केलं. क्या बात! कव्हरच्या डोक्यावरून चपराक लगावली आणि अखेरकार आपला क्लास काय आहे, माझा दर्जा काय, माझी क्वालिटी काय, दीपक झिंगे दाखवते या चौकारणीशी. धन्यवाद. तर या स्पर्धेला पाहतोय काही वेळापूर्वी ज्यांचं आगमन झाले ते संपूर्ण मित्र परिवार एन्जॉय ग्रुप यांच्याकडून या स्पर्धेला 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या होत्या या मित्र परिवारांसाठी. धन्यवाद. स्टेप आउट केलाय, स्वतःवरचा कंट्रोल गमावला दीपकनं. आणि इथे पहा, दैव देतं आणि कर्म नेतं. सुटलेले झेल, अगोदरच धावा नाही आहेत. मुकेश शेलरकर सारखा दिग्गज खेळाडू हा झेल सोडतो. झेल सोडण्यामध्ये प्रॉब्लेम नेमका काय, रन जाते ना, हे दुःख सळत राहील. कारण अगोदरच धावा कमी आहेत आणि त्या कमी धावा रोखण्यासाठी हे झेल घेत एक बॉल डॉट टाकत प्रेशर क्रिएट करणं गरजेचं होतं, पण तसं मागच्या 2 बॉलमध्ये झालं नाहीये. स्विचिटचा हा लाजवाब प्रयत्न जणू काही पहिल्यांदाच रेडी होता आणि इथे डीप थर्डमॅनच्या मधून पंकज शिंदेचा हा स्विचिटचा लाजवाब चौकार. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ. श्रीरत्न संघात संघाने का रेडी राहायचंय. इथे मात्र मंचामध्ये येऊन असं नसतं व्हा आपणही, कारण यानंतर लगेच आपला सामना सुरू होईल. वेळ आता कमी आहे. ऋषी चौधरी इथे मात्र नेमकी काय गरज होती का? मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. रन्स तर आल्यात बऱ्यापैकी, परंतु तरीही सामना लवकर संपल्या नादामध्ये मात्र हा खेळला जातोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचे सांगता झाली, धावफलकावर धावा लागल्या, त्या तब्बल 12 धावा. आता मात्र येणारे बॉल 18 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. बॉल टू रन बॉल. 18 बॉल 18 धावा. किंजल ट्रॉफीमध्ये 18 बॉलमध्ये 16 धावा तिथे मात्र वाचवण्यात आल्या. बेलपाडा संघाची गोलंदाजांनी कमाल केली आणि तिथे मात्र तो सामना वाचवला. अशीच कमाल इथे मात्र अमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स गावदेवी वलवडी संघ करेल का? गुणवत्ता तर ठासून भरली आहे, पण एका बाजूला मात्र फलंदाजी तेवढ्या ताकदीची आहे. शेवटच्या बॉलवर प्रहार करण्याची गरज होती का पंकज शिंदेला? कारण सामना बऱ्यापैकी आपल्या हातात आलाय. इथून मात्र काय केलं जाईल? 18 बॉल 18 धावांची गरज. दीपक झिंगेचा क्लास पहिल्या एका चौकारानं दिसलाय. मनीष पाटील गोलंदाज, मनीष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, पॅडल स्वीपचा प्रॉपर वापर, कमालीचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जेदार. वाटत होतं की हमखास चौकार जाईल, परंतु उंचीचा प्रॉपर वापर आणि इथे मात्र अचूक बॉलला सीमारेषेच्या आत रोखलं. एकच रन्स 3 धावा संघासाठी वाचवण्यात आलेत. या 3 धावा उपयोगी पडतील का? ज्याप्रमाणे मागच्या सामन्यात दीपक झिंगेनं वाचवलेल्या 5 धावा उपयोगात पडल्या आणि त्याच अंतराने तो संघ जिंकलाय. 17 बॉल 17 धावा. बॉल हवेत आहे, रिकामी जागा नाहीये, तर हा प्रेशर इथून क्रिएट केला जाईल का? सामना हळूहळू बनायला लागलाय का? वलवली संघाला अशा सामन्यांमध्ये शिरकाव करण्याची जुनी पद्धत आहे, जुनी सवय आहे. ती सवय स्वतः लावून घेईल का? या धावा वाचवण्याचं धाडस या गोलंदाजीमध्ये नक्की आहे. ती गोलंदाजी दाखवली जाईल का की अशाच काहीशा घोड चुका करत आता मात्र आत्मपरीक्षण हा वाशिवली संघ करेल काय? सचिन पाटील नवीन फलंदाज. पंकज शिंदेकडून भल्या मोठ्या अपेक्षा होत्या, रिकाम्या जागा भरायच्या होत्या जरूर,
पंकज शिंदेला परंतु मोह नाही आवरला आणि तो मात्र मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये झाला बाद. कोणताही सामना लवकर संपत नसतो. प्रत्येकाला वाटतं की कमी धावांचा सामना लगेच संपेल, पण मित्रांनो ठोकर कधीच मोठ्या डोंगरापासून लागत नाही, तर ठोकर ही छोट्या छोट्या अडथळ्यापासूनच लागते. त्या अडथळे ही छोटी आव्हानं निर्माण करतायत. हे आव्हान निर्माण केलं जाईल का? कमी पैशामध्येही चांगलं जगता येतं हे त्या जगणाऱ्याला माहीत आहे. फक्त तुम्हाला जगता यायला हवं. सरळ बॅटनं सिली मिडॉपच्या दिशेनं ट्रॅव्हल केला सचिननं. सचिन पाटीलच्या बॅटमधून आलेली ही सिंगल रन्स. हा सामन्याचा प्रेशर घेण्याची गरज खरोखर आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारला जाईल. 15 बॉल 16 धावांची गरज अजूनही उरली आहे. 15 बॉल 16 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या 12. त्यानंतर मात्र मनीष पाटील कमबॅक मिळून देतोय. दीपक झिंगे ऑन स्ट्राईक. मनीष पाटील उजव्या हाताची गोलंदाजी करताना पंचांच्या डाव्या हाताच्या बाजूनं फुल टॉस. खराब बॉल. या एका खराब बॉलनं मात्र सामन्याचं चित्र बदलू शकतं. आतापर्यंत वाटत होतं की वळवली संघ लढतोय, वळवली संघ झगडतोय आणि वळवली संघ या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु मनीष पाटीलच्या एका खराब बॉलनं मात्र सामन्याचं चित्र बदललं जाईल. या बॉलवर आला चक्क चौकार आणि आता गणित उलट जाईल. 14 बॉल 12 धावा. 14 बॉल 12 धावा. नेमका व्हेरिएशन कशाचा होता आणि तोही दीपक झिंगेला, कारण दीपक झिंगेचा क्लास आम्ही जवळून पाहिलाय. काय सुंदर खेळाडू राहिलाय हा, परंतु खेळाडू तोच जो मॅच फिनिश करतो. त्याच्यामुळे ही मॅच फिनिश करण्यासाठी दीपक झिंगे काय प्रयत्न करेल. मनीषनं मी म्हणेन की विनाशकाली विपरीत बुद्धी फुलटॉस बॉल टाकला, तिथे चौकार आलाय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलच्या लेंथपर्यंत नाही पोचू शकला. नेमका कुठे फटका लागायचा त्या नादामध्ये मात्र दीपक झिंगे हा डॉट बॉल खेळतोय. सामना बनतोय हळूहळू हळूहळू. सामना संपत नाहीये. 13 बॉल 12 धावा. फक्त टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती आहे, का यानंतर अजूनही 2 सामने आहेत मित्रांनो. 13 बॉल 12. आखिरकार शांत स्तब्ध राहून नाही जमायचं. माझ्या स्वभावाच्या विरोधात मी खेळू शकत नाही. मला तर फक्त मारामारीच आवडते. त्या मारामारीच्या आधारावरती डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून फटकावला, झिडकारला, ठोकला, षटकार. आपण ऐकतो, पण इथे मात्र 2 संघ आमने सामने लढतायत, झगडतायत, जिंकण्यासाठी तडपडतायत. दोन्ही गोलंदाजांना आपल्या षटकामध्ये 12-12 धावा मोजल्या. 30 धावांचं आव्हान असताना तिथे मात्र दोघांनाही धावा मोजल्या तब्बल 24. रमेश श्रीवास्तव गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्रायकर मात्र पाहतोय सचिन पाटील. चांगला फटका जरूर आहे, झेलचा चांगला प्रयत्न राहिलाय, परंतु या 1-1 2-2 धावांना सामना वाशिवडी संघ सहज जिंकेल, कारण धावांचं आव्हान फार मोठं राहिलं नाहीये. शेवटच्या बॉलवर दीपक झिंगेनं ठोकलेला षटकार तिथे मात्र आपण अनुभवला आणि त्याच्यामुळेच गणित आता राहिलंय. 11 बॉल 5 धावा. 11 बॉल 5 धावा. आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का, की सामना वळवडी संघ क्लोज घेऊन जाईल. 11 बॉल 5. 11 बॉल 5 धावा. स्विचचा हा प्रयत्न, सिंगल रन्स मात्र मिळेल. 1 रन्स कंप्लीट केली लेग बाईची एका धावेनं. आता मात्र गरज राहिली 10 बॉल 4 धावा. 10 बॉल 4 धावा. फलंदाजीमध्ये नेमकं काय घडलं, ताकदीचा फलंदाजीचा क्रम अचानक कोलॅप्स का झाला? कारण अरुणदादा पाहतो ना आपण की आयुष्यामध्ये काही माणसांना पहिल्यापासून श्रीमंत असतात, परंतु ती श्रीमंती कधी जाते आणि गरिबी कधी त्यांना कळत नाही. काही माणसांचे पैसे तर याच्यामध्ये संपून गेले की माझ्याकडे किती पैसे आहेत हे दाखवण्यातच निम्म्याहून अधिक पैसे खर्च होतात. त्याच्यामुळे पैसा दाखवणं आणि त्यापासून चांगलं काम करणं गरजेचं. या बॉलवर धावा आल्या तब्बल 2.
2 धावांची गरज. 2 धावांची गरज उरली आहे. विजेत्या संघाच्या संघनायक जो असेल ना, ते लगेच इथे येऊन राहायचं आहे. पहिल्यांदा श्रीदत्त भातान संघ, आपण या प्लीज इथे रेडी राहा. आपण डायरेक्ट लगेच पहिले टॉस केली जाईल. चला, पहिला श्रीदत्त भातान संघाचा कॅप्टन आपण या. टॉस केला जाईल पहिला. वेळ नका दौडू तुम्ही. इथे मात्र स्कोर इज लेवल. या वाईडनं मात्र 1 रन मिळते आणि स्कोर लेवल होतोय. मी म्हटलं होतं की दीपक झिंगे जो मॅच फिनिश करण्यामध्ये मातब्बर राहिलाय. मागच्या सामने चूक, मोठा खेळाडू एकदा चूक झाली ना की दुसऱ्यांदा सावरला आणि त्याने विचार केला आणि आपली गुणवत्ता इथे मात्र दाखवून दिली. स्कोर लो कमी असेल ना तरी गोलंदाजी जरूर चांगली होती. आणि अखेरकार शिक्कामोर्तब होतं विजयावर. हा मात्र चौकार येतो दीपक झिंगेच्या बॅटमधून. विजयावर शिक्कामोर्तब, अभिनंदन. चला, पहिल्यांदा वाशिम संघाचा कॅप्टन या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे अक्षय प्लीज विनंती आहे की आपण सेकंडला नाही गेला तरी चालेल, पहिला टॉससाठी या. याला चला टॉस करतोय. लवकर या, लवकर, कारण वेळ खूप कमी आहे. एन्जॉय ग्रुपचा आम्ही विशेष धन्यवाद देतो आपण दिलेल्या अमूल्य उपस्थिती वेळाबद्दल. संपूर्ण एन्जॉय ग्रुप. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. पहिला टॉससाठी या कॅप्टन प्लीज अक्षय. आणि त्याचबरोबर श्रीदत्त भातान मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. पुन्हा एकदा बहारदार खेळ. 3 धावा 1 विकेट. निखिल पाटील